आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या गाडी पाटल्यांच्या धाकट्या सुनबाई, या 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 बस ये बाई 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 केवढी थकून आली ग बाई माझी। बस 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 इथं बस। काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? हो झालाय प्रॉब्लेम। आमच्याकडून फार मोठा गुन्हा झालाय। काय सांगू तुला बाळा, म्हणजे बघ ना, गाडे पाटलांची सून तू, माझ्या लाडक्या सिद्धूची लाडकी बायको, म्हणजे माझी धाकटी नाचून तू, आणि हे असं कसं वागले तुझ्याशी? फार चुकलं माझं, फार चुकलं ग माझं, फार चुकलं। नाही, असं का बोलताय तुम्ही? अगं खरं तेच बोलते ना, मला माफ कर, मला माफ कर। नाही, असं नका म्हणू। अगं तू बस ना। अगं तू पाणी घे आधी, किती दमली असशील ना। घे पाणी पी, आणि हे पाणी बसून प्यायचं असतं, सावकाश पे। आणि काय ग, तुम्ही बघत काय थांबलाय? ती थकून आली ती, जा नीलांबरी तिच्यासाठी चहा घेऊन ये। हो आजी। आणि हे बघ, ए ऐक, केवढं उकडायला लागलंय, तिला थकली आहे। पहिल्यांदा एसी सुरू कर। हे बघ, पुढच्या काही सेकंदात माझी भावना मला पुन्हा तजेलदार दिसली पाहिजे। हा जा। ही सगळी माझ्याशी असं का वागत असतील? झालं ना पिऊन? भावना, तुला कदाचित बरेच प्रश्न पडले असतील ना? नाही म्हणजे आम्ही अशा का वागतोय, आणि आज आई चक्क तुला अवलक्षणा म्हणून हाक न मारता भावना म्हणून हाक का मारतायत? पण खरं सांगू का, नाही म्हणजे तू या घरात आल्यापासून ना सतत घरात वाद होत आहेत, कलह होत आहेत, नुसती अशांतता पसरली आहे घरात। म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून असा एक निर्णय घेतलाय की आता ह्यापुढे ना ह्या घरात एकही वाद होता कामा नये। आपण सगळे मिळून एक छान असं कुटुंब, असं छान गोण्या गोविंदाने वावरायचं। म्हणजे तुम्ही मला? हो, अगं मी देतेय सुलक्षणा गाडे पाटील। हा भावना, आम्ही आता ठरवलंय, तू गाडे पाटलांची सून, माझ्या लाडक्या नातवाची लाडकी बायको, माझी धाकटी लाडकी सून म्हणून 100% आम्ही स्वीकार करणार आहे तुझा। अगं हो, आणि तुला माहितीये का, आजपासून तुला या घरात कुठेही वावरायला परवानगी आहे। अगदी तू स्वयंपाकघरात सुद्धा जाऊ शकतेस, देवघरात पूजा करू शकतेस, आणि आजपासून काय, अगदी ह्या क्षणापासून गाडे पाटलांच्या घरातली तू सगळ्यात धाकटी आणि लाडकी सून आहेस आमची। आत्ता जे मी ऐकतेय, पाहतेय, ते सगळं खरंय की स्वप्न? म्हणजे खरंच तुम्ही मला मनापासून स्वीकारलंय? तू उभी का? बैस बैस। हा म्हणजे आम्हाला कळतंय की तुझा या सगळ्यावरती विश्वास बसणं जरा कठीण आहे। भावना, पण खरंच म्हणजे आम्ही तुला स्वीकारलंय, या घरात कुठेही वावरायला परवानगी दिली आहे, आणि आमच्या या घरात तू सगळ्यात लाडकी सून आहेस। ही वाक्य कानावर पडली तर किती गोड वाटतं ना ऐकायला। म्हणजे बघ हा, ही सगळी वाक्य तुझ्या कानावर पडू शकतात, तुला तर आवडतीलच ना अशी वाक्य ऐकायला, पण एक
एक अट आहे आमची त्यामागे. कुठली अट? भावना, आता तुला कसं सांगू मी, म्हणजे हे बघ, लग्न करून तू ह्या घरात आलीस ना, तेव्हापासून सिद्धूने आमचं ऐकणंच सोडून दिलंय ग. नाही म्हणजे लग्नाआधी सिद्धू आमचं सगळं ऐकायचा, आमच्या शब्दाबाहेर तो कधी गेलाच नाही. पण तू या घरात आल्यापासून सिद्धू अगदी भावनामय झालाय. बघ ना, म्हणजे तो अगदी तुझ्या बाजूने विचार करतो ग नेहमी. तुला जे आवडेल ते बोलतो, तुला जे आवडेल तसा वागतो, तुला जे रुचेल तेच करतोय. म्हणजे कसं आहे ना बघ, गाडे पाटलांची सून म्हणून तुला दर्जा हवा असेल तर तू सिद्धूला आम्ही जे काही सांगतो ते ऐकण्यास भाग पाडशील. ती एक छोटीशी अट आहे. अगं भावना, तू इतका का विचार करतेस? हे बघ, आम्ही जे काही सांगतोय ना ते तुझ्यासाठी काही अवघड नाहीये ग. आता बघ, म्हणजे आम्ही जर तुझ्या दिशेने पहिलं पाऊल उचलत असू तर आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की तू आमचा अपेक्षा भंग न करता आमच्या दिशेने पहिलं पाऊल उचलावंस. म्हणजे ही जबाबदारी स्वीकारलीस तर. मला मान्य आहे तुमची. अगं बाई, घरातल्या मोठ्या कुठल्याही व्यक्तीची हीच अपेक्षा असते की त्यांच्या मुलांनी त्यांचं ऐकायला हवं. आणि घरातले मोठे आपल्या मुलांबद्दल कधीच वाईट किंवा चुकीचा विचार करणारच नाही. आणि हो, मला आवडेलच मी समजावल्यामुळे जर का सिद्धिराज तुमचं ऐकतील तर. मी वचन देते तुम्हाला, मी अगदी मनापासून प्रयत्न करीन सिद्धिराजना समजावायचा. आणि माझी खात्री आहे ते तुमचं नक्की ऐकतील. भावना मॅडमने नक्की कसलं वचन दिलं असेल आजी आणि आईला? काय वधून घेतलं असेल काय माहिती. लक्ष्मी निवास, लक्ष्मी